तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे। माझ्या लोकसभा मतदारसंघात आज भारतीय जनता पक्षात 100% काँग्रेसवाले, जे 100% काँग्रेस ती म्हणजे ती बीजेपी इंटू ब्रॅकेट काँग्रेस आहे। सगळे काँग्रेस मधले जे अनेक वर्ष काँग्रेसमध्ये उत्तम काम केलेली लोक आहेत, संजय जगताप असतील किंवा संग्राम थोपटे असतील, राहुल कुल असतील, प्रवीण असतील, हे सगळे त्यांच्या बरोबर माझे 5 दशकाचे कौटुंबिक संबंध कालही होते, आजही। त्यांची सगळ्यांची माझं तर नातं अतिशय प्रेमाचं आहे, कारण का आमचे कौटुंबिक संबंध राहिले। पण हे सगळे कधी ना कधी काँग्रेसमध्ये होते, आज ते सगळे भारतीय जनता पक्षात आहेत। गमतीचा भाग एक आहे की एवढं तुम्ही मानलं पाहिजे, आणि हे भारतीय जनता पक्षाला मी विनम्रपणे म्हणते की टॅलेंट हे काँग्रेसमध्येच आहे, हे भारतीय जनता पक्षाने मान्य केलं पाहिजे। कारण का ते सगळं काँग्रेसमधलं टॅलेंट आज भारतीय जनता पक्षात आहे। मी जे 4ही नावं घेतली, ती 4ही त्यांचे विधानसभेचे कॅन्डिडेट असणार आहेत। तुम्हाला नुकसान होणार नाही 2029 ला? बघा आता नुकसान, मी काय नुकसान आणि हे, मी धंदा नाही करत, व्यवसाय नाही करत, मी राजकारण करते। मी एका विचारधारेबरोबर काम करते। प्रत्येकाला एका सशक्त लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार आहे। आता काँग्रेसमधलेच लोक घेऊन भारतीय जनता पक्ष आज वाढतीये, त्यामुळे मूळ विचार हा काँग्रेसचाच आहे, तो भारतीय जनता पक्षाचा नाही। आणि दुर्दैव आहे खरं, भारतीय जनता पक्षाकडे खूप टॅलेंट आहे, पण भारतीय जनता पक्ष स्वतःचा टॅलेंट डावलून काँग्रेसचा टॅलेंट, म्हणजे मला आठवतं भारतीय जनता पक्षाचा नारा काय होता, काँग्रेस मुक्त भारत हम करेंगे। पण काँग्रेस मुक्त भारत होतच नाहीये। सगळे काँग्रेसमधले लोक भारतीय जनता पक्षात आज जात आहेत आणि तेच नेतृत्व करतायत। मग होतं तेच बरं होतं ना, ओरिजिनल तरी होतं।